फ्रॉड आहेस तू, पण तुझं प्रेम नेहावर नाही तिच्या घरावर आहे. हा सगळा प्लॅन आहे ना हे परांजपेचा आहे. परीला मारून टाकण्याबद्दल वगैरे मी काय बोललेलंच नव्हतं. असं मग काय बोलला होता तुम्ही? मी तिला फक्त कुठेतरी ट्रेन मध्ये दूर सोडून कोण समजतेस कोण स्वतःला. बद्री ही अवलक्षणी पोरगी देऊन नवऱ्याने टाकलेली पाहिजेस तू. तुझं नशीब समज मी तुझ्या बरोबर लग्नाला तयार झालो, नाही तर तुझ्यासारख्या बाईला तर ना. आई लक्ष कुठे आहे तुझं? मी मगासपासून बघते तुझं लक्ष नाहीये. आधी मिक्सरचं नीट भांड सुद्धा लावलं नाही. सगळी चटणी उडाली आणि झटका पण बसला ना. नाही नेहा, तुला असं डिस्टर्ब होऊन चालणार नाही. जे काही घडायचं होतं ते घडून गेलं. झालं गेलं विसरून तुला पुन्हा उभं राहायला हवं, स्वतःसाठी आणि तुझ्या लाडक्या परीसाठी. काल तुझं लग्न झालं नाही म्हणून तू सॅड आहेस का? वेडी आहेस का? उलट आई खूप खुश आहे, अजिबात सॅड नाही. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये तिसरं कोणीच येणार नाही, तर तू आणि मी. तुला माहितीये आज तर मी ऑफिस मध्ये पण नाही जाणार. खरंच आई? हो, मला तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आणि म्हणून मी सगळी घाईघाई केली ना. मग घाईघाई केली तर गडबड झाली आणि गडबड झाली म्हणून चटका बसला. चल आता तुला पटकन इंजेक्शन देते. ये रे. आई तू आज रडली पण नाही. आई काय म्हणाली होती? आई आज खुश अजिबात सॅड नाहीये. करेक्ट. आई तुझे काम झाले की मला आवाज दे. का तू कुठे जातेस? मी ओजसला सांगून येते की आई अजिबात रडली नाही. नेहा, काकू, अहो तुम्ही, तुमचं आवरलं का? आवरलाच असेल. आज माझीच गडबड झाली. सगळं इथे घाई करायला गेली आणि मलाच उशीर झाला. काकांचा आवाज नाही येते आज. काका नाही आहेत का? ते बाहेर गेलेत का? काय झालं काकू? काही नाही ग. खरं म्हणजे मी तुला धीर द्यायला आले होते, पण तुला इतकं धीराने वागताना बघून मलाच रडायला आलं. काकू मला फक्त एवढंच कळतंय की जे काही घडतं ना ते आपल्या चांगल्यासाठी असतं. काल जर असं काही घडलं नसतं ना तर स्थिती काय असती ना याचा तुम्ही विचार तर करा. विचार तेव्हाच करायला हवा होता जेव्हा त्या नालायक परांजपेसाठी आम्ही तुझ्या मागे लागलो होतो. यात तुमची काही चूक नाहीये. तुमचा हेतू चांगलाच होता ना. तो माणूस नालायक होता. तुम्हाला कशाला दोष द्यायचा? राहू द्या, त्या माणसाबद्दल बोलायचे नाही. जे झालं ते झालं. आणि आता पुढे लग्नाचा विषय नको. लग्नाचा विषय नको म्हणजे? अगं, एक माणूस नालायक निघाला म्हणजे सगळेच काही तसे नसतात. बरं बरं, ठीक आहे. तू म्हणतेस तसं या विषयावर आता नको बोलूया आपण. मी तुला आवरायला मदत करू का? नाही नको, मी आवरते. आज तुला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये का? आज मी ऑफिसला नाही जाते काकू.
का ग? काल जे काही घडलं हे नाही म्हटलं तरी सगळ्यांना कळलंच असेल. आता सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या असणार. असं काही घडल्यावर एका बाईकडे लोक कुठल्या नजरेने बघतात हे तर तुम्हाला माहितीच असेल. आजपर्यंत स्वतःला खूप जपलं. कोणी माझ्याकडे चुकीच्या नजरेने नाही बघणार याची खूप काळजी घेतली. काल जे काही घडलं ना ते खूप भयानक होतं. आता लोकांच्या नजरांना मी काय उत्तर देऊ मला खरंच कळत नाही. नेहा, शांत हो. मला माहितीये लोक मलाच नावं ठेवतील. घरून बाहेर पडल्यावर माझ्याबद्दल नाही नाही ते बोलतील. तसंही लग्न तुटल्यावर सगळा दोष बाईचाच असतो ना. इथे तरी वेगळं काय घडलं? अगं काय आहे नेहा, मगाशी मी आले होते तेव्हा किती खंबीरपणाने उभी होतीस तू आणि इतक्यातच कोसळलीस. तेव्हा मी एक आई होते, नाईलाज होता माझा. पण आता मी एक मुलगी आहे आणि मला खरंच खूप वाईट वाटतंय, रडू येतंय. आई हो. नेहा मी येते. हो. आई माझ्याशी खोटं बोलली. ती सॅड आहे पण हॅप्पी असल्यासारखं दाखवते. तिला आता स्माइलवाला मॅजिकची गरज आहे. ते स्माइलवाला मॅजिक फक्त फ्रेंडकडे आहे. याला म्हणतात ऍक्च्युअल फिटनेस. तू ग्रेट आहेस यार. आय नो. म्हणजे तुला फिटनेस बद्दल एवढं कळत असेल हे मला माहितच नव्हतं. समीर नाव आहे माझं साया. समीर म्हणजे वारा. वारा ही अशी गोष्ट जी कुठेही असू शकते. साया लक्षात ठेव, वारा हा दंगाई करू शकतो आणि पिंगाई घालू शकतो. पिंगा? या व्हॉट डज इट मीन? ते मुर्दे. मला असं वाटतं साया, यु नो, तू ना इंटेन्स विचार करायला हवा. कशाबद्दल? यशच्या फिटनेस बद्दल. मी त्याचा डाएट प्लॅन चेंज करायचं म्हणते. डाएट वगैरे सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. तू ऍक्च्युअल कोणाला तरी असं समोर ठेव, एक आयडॉल म्हणून त्याच्याकडे बघ आणि यशची फिटनेस ट्रेनर म्हणून त्याला कम्पेअर करून मग त्याच्यावरती काम कर. कळतंय तुला? येस. मला काय वाटतं माहितीये का, यश आता जे करतोय ना ते त्याच्या फिटनेस साठी ना पुरेसं नाहीये. तू एकदा माझ्याकडे बघ आणि त्याच्याकडे बघ, मग तुझ्या लक्षात येईल की कोण जास्त फिट आहे. मी हेल्थच्या बाबतीत ना कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. पण तू तर आज वर्कआउटच नाही केलंयस. असं वाटतं साया, 15,000 पुशअप्स मारून माणूस इथे उभा आहे वाटतं. सिरियसली? काय ना, माझा व्यायाम असा चुटकीसरशी होतो. बाय द वे, आज संध्याकाळी काय करतेस तू? काही विशेष नाही, पण तू का विचारतोयस? भेटूया का? इंटेन्स विचार करायला. व्हॉट? यशच्या फिटनेस वरती. हा, तसं मला विचार करायला काही हरकत नाही. गुड गर्ल. साया, येस सर. फिटनेसच्या बाबतीत ना समीरला कधी लाईटली घेऊ नको. म्हणजे फिटनेसचं त्याचं नॉलेज, त्याचं डेडिकेशन आणि त्याचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग. काय सांगताय सर? एवढंही काही नाही. असं कसं समीर, कम ऑन यार. तू तिला संध्याकाळी भेटणार आहे, ती कोणाला भेटणार आहे त्याच्याबद्दल माहिती तर असली पाहिजे ना. आय एम टेलिंग यू साया, ही जी राऊंड आता मी मारली ना, मला एक 15 मिनिटं लागली असतील, पण तेच समीर 3.5 मिनिटात पूर्ण करेल. हो रिअली? असं काही नाहीये खरं तर. म्हणजे नम्रता कुठे?
तुझ्यातल्या नम्रतेबद्दल बोलतोय मी की एवढा जिनियस माणूस, जिनियस माणसांची ना हीच क्वालिटी असते, इतके नम्र असतात ना, कधी कधी असा हेवा वाटतो की मी असा का नाहीये ह्याच्यासारखा. ह्यानी 15,000 पुशअप्स मारले असतील ना, पण त्यानंतर पण आय एम टेलिंग यू, यू मस्ट टेस्ट हिम. इनफॅक्ट ही विल टेस्ट यू. 2.5 मिनिटात राऊंड पूर्ण करेल तो. Isn't it, समीर? उद्या उद्या नाही 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 समीर, तुझा मोठेपण आहे हा, पण ठीक आहे. आत्ताच रेडी साया? येस सर, लेट्स गो. ऑल राईट, ऑन युअर मार्क्स, गेट सेट. या आय एम सेट. I said get set, not set up. And go! Let's go! Come on! Go! Go, my God! Come on! Yeah, come on, Samir! Yeah! Come on, yeah! 2.5 मिनिटं, Samir, 2.5 मिनिटं, come on! नेहाचा कॉल. आय होप कालच्या प्रकारानंतर काही टेन्शन नाहीये. हॅलो. हॅलो फ्रेंड, ए बच्चा, बोल, काय झालं? तुझ्या हेल्पची खूप गरज आहे. काय झालं ग? काही प्रॉब्लेम? अरे आईचं लग्न झालं नाही ना, म्हणून ते खूपच सॅड आहे. माझ्या समोर ती हॅपी असली तरी तसं नाहीये. तिला तर किती त्रास होणार ते काकूंना सांगत होती आणि रडत सुद्धा होती. फ्रेंड, आता तूच सांग ना, आता काय करायचं? बोल ना फ्रेंड. हे बघ बच्चा, तू काळजी नको करू. तू आता मला सांगितलंयस ना, आता मी बघतो काय करायचं ते. तिच्या चेहऱ्यावर आता नेहमी स्माइल असेल. मॅजिक वाला स्माइल ना? मॅजिक वाला स्माइल. पण हे बघ, आपल्या स्माइलचं सिक्रेट कोणाला सांगायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस फ्रेंड. गुड गर्ल. बाय फ्रेंड. हॅलो शेफाली. ए मूर्ख, कुठे काय? तुला ना मी मगासपासून तुझं डोकं चालवायला सांगते, तू फक्त तोंड चालवतीयस. छे छे, मी पण ना तुमच्यासारखं विचारच करते वहिनी. वाव, रिअली? मग मला सांग, यश दुबईला जाता जाता अचानक परत का आलाय? ते आपल्याला कसं माहित असेल नाही का? अरे ते माहित असावं म्हणूनच विचार करतोय ना आपण. मला वाटतं ना त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार आहे. मूर्ख बाई, हे मला सुद्धा माहितीये, पण त्यांचं काय प्लॅनिंग चालू आहे ह्याबद्दलच विचार करतोय की नाही आपण. हो, काय झालं वहिनी? आता तर बऱ्या होत्या ना, असं अचानक रडायला काय झालं? माझ्या डोळ्यात जर पाणी येत असेल ना, तर ते अचानक नाहीच येते. यशच्या काळजीने माझं मन आतल्यात इतकं रडतं ना कधीतरी की असं अचानक रडूच कोसळतं मला. यशचं काय चाललंय मला खरं काही कळतच नाहीये ग. मला कळत नाही की मी आई म्हणून त्याच्यासाठी नेमकं काय करायला हवं, म्हणजे मग मी त्याच्यापर्यंत पोहोचेन. हो वहिनी, किती त्रास करून घ्याल, नका रडू एवढं. आणि यश तर केव्हाच निघून गेलाय.
कोण आहेस रे? सायकल तुझी आहे? हो नाही नाही भाड्याने आणली आहे? नाही नाही चेन रिपेअर करतोय? हो नाही हो. मग काय टाकलेले चणे खायला आलाय? इथला नाही आहेस ना तू? नाही. कोण आहेस तू? इथे काय करतोय? मी गुड्डीचा मित्र आहे. तिथं पळाली. मी पण जातो. कुठे चालला तू? मित्र आहेस की बॉयफ्रेंड आहेस? हो नाही नाही फक्त मित्रच आहे. ते गुड्डीला सायकल शिकवायची होती ना म्हणून आलेलो. तू शिकवणार? हो. बरं ठीक आहे. ते सगळं नंतर आधी एक काम कर. हा बुके इकडे जायचं, बेल वाजवायची, मॅडम बाहेर येतील, त्यांच्या हातात द्यायचा. ओके जा. नाही नाही मी का देऊ? किती बोलतोस रे तू? जितकं बोलतो तेवढं कर. चल हे घे जा. नाही मी नाही देणार. गुड्डीच्या आईला सांगतो तिचा बॉयफ्रेंड असतो. चल. खरंच तसं काही नाही. त्या काकून आधीच रागराग करतात माझ्यावर. ते गुड्डीला सायकल शिकवतो ते आवडत नाही ना त्यांना म्हणून. हो ना? मग तर सांगायला. प्लीज 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 तुम्ही असं काही करू नका. मी पाय पडतो तुमच्या. प्लीज प्लीज काय करायचं? हा बुके घ्यायचा, तिथे जायचं, बेल वाजवायची, मॅडम बाहेर येतील, त्यांना बुके द्यायचे. बरोबर आहे. पण हे कुणी दिलं, का दिलं, हे असे प्रश्न तर विचारतीलच ना त्या. मग माझ्याकडे बोट दाखव ना, मी इथेच उभा आहे, त्यांना सांग मी दिला. सिंपल. मग तुम्हीच द्या ना. हे बरोबर आहे. मग जेवढं सांगताय तेवढं कर. हे घे आणि दे गपचूप. हे घे. आणि हे कसा देशील बुके? हा घ्या बुके. बुके नाही द्यायचे, बुके देतोयस ना फुलांचा. स्माईल दे ना एक छान. हा घ्या बुके. कसं दाखव? हा घ्या बुके. अजून काही ऑप्शन आहेत स्माईलचे? नाही नको, जे पहिलं होतं ते चांगलं होतं. हा जा. मी इकडेच आहे, मी इकडेच आहे, घाबरू नको. हा थांबा. हो मी इकडेच थांबलोय, डोंट वरी. हाय हे हे घे ना, हे त्यांना दे. आई कोणतरी दादा आलाय. हॅलो मॅम, हे तुमच्यासाठी. हे काय? कोणी दिलं? हे कोणी दिलं? ते इथे होते, त्यांनी दिलं. ते म्हणाले की हे तुम्हाला द्यायला. ते म्हणजे कोण? ते उंच, मला नाव नाही माहित हो त्यांचं. ते म्हणाले की हे तुम्हाला द्यायला. मग कुठे गेले? मला नाही माहित हो. मस्करी करताय माझी? हो नाही नाही नाही, त्यांनीच माझी मस्करी केली. मी तुमची मस्करी काय करू? कोणी दिलंय हे? हे बघा, जर तुम्ही नाव सांगणार नसाल ना तर मी घेऊ शकत. सॉरी. आय एम सॉरी. हो मॅम प्लीज ऐका ना. सॉरी. हो मॅम.